स्थानिक गुन्हे शाखेकडून भंडारा शहरात एमडी अंमली पदार्थाची कारवाई 12,65,000ची एमडी जप्त। नुरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा यांनी भंडारा शहरात लपून छपून सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडण्याकरिता व समाजात नशेची लत लावणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम अंगाशी घेतले असून त्यांच्या मार्गदर्शनात सध्या स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील विविध पथक लपून छपून सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या व्यावसायिकांच्या मागे लागले होते। 8 मे रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास श्री शिरीष भालेराव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा भंडारा हे कार्यालयात हजर असताना त्यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली। त्यांनी सदरची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांना दिली। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी अपर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे यांना तत्काळ स्थानिक गुन्हे शाखा भंडारा येथील टीम तयार करण्याचे आदेश दिले। अपर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे यांनी टीमला सूचना देऊन पुढील कारवाई करण्याकरिता रवाना केले। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री शिरीष भालेराव यांनी व त्यांच्या स्टाफ व टीम तयार करून पंच राजपत्रित अधिकारी यांच्यासह मिळालेल्या खबरप्रमाणे कारवाई करण्यात आली। आंबेडकर वॉर्ड भंडारा येथील समाज भवनाजवळील पुरुषोत्तम रामटेके यांच्या घरी किरायाने राहण्याकरिता आलेला नामे कपिल गंगाधर खोब्रागडे याच्या घरी जाऊन रेड केली असता त्याच्या घरी 63.210 ग्रॅम एमडी सदृश्य पावडर अंदाजे किंमत 2,300 नगदी 79,960 असा एकूण 13,47,260 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलाय। आरोपीवर एनडीपीएस कायद्याच्या कलम 8 क 22 क अन्वये पोलीस स्टेशन भंडारा येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय।